आली बघा बर तुम्ही. मी हिरीत आली. या बघा हिर दिसली का ही हिर बघा केवढी खोल आहे बघा हिर. पर ह्यात पाण्याचा टिपका नाही. हिर म्हणू हिला का दरी म्हणू कोणा टाव कळ ना मला. अव ताण आली होती म्हणलं जावा ह्या हिरीकडं. तर ह्या हिरीत बघा पाणी बिन हाय काय नाही. पायऱ्या तेवढ्या आहे ते बघा अर्ध्या वरद्या कसल्या तरी उतराय तेवढं येतंय बघा ह्यात. बघा ही असली दरी हाय इथं दिसली का ही दरी. बघा असल्या मॉडेलची दरी आहे इकडं. आणि म्हणलं चला जाऊन बघून तरी येऊया आपण. मला ह्या दरीत काय वैशिष्ट्य वाटलं काय माहित नाही. पण माझ्या मनाला असं वाटलं की ही दरी तुम्हाला बी दाखवावी म्हणून बघा मी इकडं आली. बघा ही असली दरी आहे. कसं खोदणाऱ्यानंतर खोदलंय कुकलिटानं खोदलंय का माणसानं त्या पारानं टिकावानं खोऱ्यानं खोदलंय काय माहित नाही राव. पण मी तर म्हणलं होतं लय वैताग आलाय जीवनाचा. कारण ही दरी बी दिसती अर्धवट. माझ्याकडे काय सायद बी नाही. खुदली असती बरं का मी दरी पण सायत नाही व तशी कष्टाळू आहे बरं का मी सुद्धा. मला काय तुम्ही कमी बिमी समजू नका. ही दरी हाय आपल्याच आसपास आहे बरं का गावाच्या घराच्या आसपासच आहे. मग कुठं हाय काय हाय जर जवळचं कोण असेल आसपास तर त्याने ओळखा त्यांच्यासाठी सिक्रेट आहे. आओ आणि जरी नाही ओळखू आलं तरी बी राहू द्या दरी एक म्हणून समजून जावा. पण मला काहीच कळना की आपण आलोय कशासाठी इथं. ह्या दरीकडे आलोय कशासाठी मला समजना. आले तर खरं ह्या दरीकडे मी पण कशासाठी आले ही समजना बघा. भारी वाटतंय बरं का ह्यात मला इकडं दरीत मोकळं निवांत एकांतात मस्त आहे का नाही इकडं. मला कसं की पर आजकाल घरीच थांबू वाटणं झाले. असं निवांत कुठंतरी एकांतात जिथं कोण सुद्धा माणूस नाही तिथं जाऊसं वाटतंय. इथं बघा आता मी किती जरी वरडली तरी एकही माणूस दिसणार नाही हाय का कोणतरी कोण सुद्धा नाही इथं. त्यामुळे मी आली बघा एकांतात एकटं राहण्यासाठी इथं आली मी. काय वेळ निदान काही तास जरी राहिलं ना 1-2 तास तरी मनाला शांत वाटतं. पर ते कसं का असं ना काय का असं ना म्हणा. तर आपल्या मनाला कुठंतरी शांतता भेटण्यासाठी आपण काय थोडं केलं म्हणजे कुठं गेलो कुठं फिरायला काय झालं तर त्यात काय चुकत नाही. आपल्याला घरी मनच लागत नसेल तर बाहेर जाणं साहजिक आहे. गेलंच पाहिजे सगळ्यांनी. कारण घरी कोंडवड्यात पुन्हा नसते विचार डोक्यात येण्यात त्यापेक्षा डोळ्याच्या पाठीमागं काय का होईना भिंतीला कान असते तर म्हणते ती बरं का. पण माझ्या तर पाठीला डोळं राहतं महाग काय का होईना. टेन्शन घ्यायचं नाही. लय टेन्शन यायला लागलं तर असं एकांतात कुठंतरी यायचं मन मोकळं सोडायचं कसं वाटेल तसं होईना का तिकडं. मी तर आजकाल अशीच करायला लागली. माझं का डोकं फिरलंय का मेंदू बयाकलाय मलाच कळना. कारण काय मला स्पष्टीकरण पण द्यायचं नाही त्या गोष्टीचं कायच नाही. जाऊ द्या होतंय ती चांगल्यासाठी होतंय ती वाईटासाठी होतंय. त्यामुळं काय आपल्याला नसत्या उचापाती आणि नसती टेन्शन डोक्यात आणायचं नाही त्यासाठी मी इकडे आले. आणि इकडे येऊन पण तीच विषय मला रेंगाळवायचा नाही. नाही तुम्ही म्हणसाल पूनमताई काल तिकडे गेली आज इकडे गेली म्हणून एक सांगण्याचा प्रयत्न केला की मला एकांतात राहूसं वाटतं. त्यामुळे मी एकांतात आली बघा. मला अशी चालली होती इथनं मला इथं जायचंच आहे असं मनात आलं. म्हणलं चला 10-5 मिनिटं का होईना पण इथं आपण बसूया. आपण काही जरी बोललो काय जरी वरडलो तर इथं कोण ऐकाय नाही. आणि जी म्हणत असेल ती आता जरी कॅमेरा समोर मी म्हणणं हलकं केलं पुन्हा जी स्पष्ट आहे ती एकटी तरी मन तोंडानं बोलून मन तरी मोकळं होईल माझं इथं ना कुणी ऐकू दे माझं. पण इथं टोन लई म्हणजे लई ती कसं म्हणते की आळी लागल्यावर आतनं कशी आळी पोकरती तसं होऊन जातं माणसाचं. त्यामुळं मी आता फ्रीली आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. भले ते माझा आनंद कुणाला ढोंग वाटलं ही शानपणा वाटला कुणाला माझा नखरा वाटला तरी सुद्धा मला काय हरकत नाही.
की होय बाबा ही शायनिंगच मारतीन, ही नखरच करतीन, आमच्या भरणच करतीन. अरे बाबा ना, तुम्ही सुद्धा करा, सगळ्यांनी करा. ज्याची त्याचं मन आहे, ज्याची त्याची इच्छा आहे, ज्याला जसं वाटेल तसं त्याची त्यांनी करा. कुणाच्या मनाचं कोणी मालक होऊ नका. सगळ्यांच्या मनाचा आपण जर मालक झालं तर त्यांना वाटतं की हा ही आपल्याची मालक लागून गेली, साऱ्या घरावची मालक लागून गेली. कुणाला मालक बी वाटाय नको आणि नोकर बी वाटाय नको. आपण फक्त आपल्या पुरतं मालक व्हायचं, दुसऱ्याचं मालक व्हायचं नाही. दुसऱ्याला हितलं तिथं कर सुद्धा म्हणायचं नाही. बरोबर आहे का नाही? आपल्या 2 हातानं होतंय तेवढं करायचं, नाही करू वाटलं तिथलं तिथं पडू द्यायचं आणि आपलं आपलं बघायचं. निवांत असं ठरवायचं. आजपर्यंत भरपूर जणांचा विचार केला, सगळ्यांचा विचार करून थकली. काय सुद्धा ह्या पदरात माझ्या आजपर्यंत काय सुद्धा भेटलं नाही बरं का. फक्त निराशा भेटली माझ्या पदरात. लय मोठ्या मोठ्या अपेक्षा केलत्या राव मी, लय म्हणजे लय मोठ्या मोठ्या. ह्यांच्याकडून आपल्याला ही भेटल ती भेटल, पण भेटलं तर काय, निराशा, मन दुखावलं. त्यापेक्षा कुणा अपेक्षा बी करायची नाही आणि आपल्याकडून बी कुणी अपेक्षा करल असं पण काय त्यांना ठेवायचं नाही. आपण सुद्धा आजकाल आपण आपल्या धुंदीत राहायचं. सतत आपण जर त्याच गोष्टीचा विचार करत राहिलो, आपल्यालाच त्रास होतोय व कोणाला होत नाही. त्यामुळं आपण सुद्धा आयुष्य किती आहे आपलं, किती आहे झालं आता चालू असेल 30-35 वर्ष, नसल बी मला इतकं, यांनाच असेल 30-35, मला असेल 27-28 काय 29-30 झालं. आता हितनं मोर किती वर्ष बी जगती का नाही अजून गॅरंटी नाही. काय 1 वर्ष जगती ह्याची सुद्धा गॅरंटी नाही. चालत बोलत कुणाला कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे जेवढं आयुष्य आपलं उरलंय का नाही तेवढं आनंदात घालवायचं. किती जरी दुःख आलं कानाडोळा करायचा की होय बाबा दुसऱ्याने म्हणलं तरी चालेल, आपल्या दुःखात ही सहभागी होत नाही तरी सुद्धा चालेल, पण आपलं आयुष्य 3-3दा नाही आनंदात जगायला. मला तर ही पण माहित नाही की वरती गेल्यानंतर नेमकं वरतीच जातंय का खालती राहतंय का काय होतंय. अहो आपल्यालाच माहिती नाही. आणि एक गोष्ट अशी आहे की आमच्या आत्या गेल्यापासून मला म्हणजे पुढच्या आशा करून जगण्यात सुद्धा काय वाटत नाही. कारण लय स्वप्न बघितली होती मी. आमच्या आत्या होत्या ना, लय स्वप्न बघित होती. असं होईल पुढचं, तसं होईल पुढचं, पण कायच नाही. पुढचं काय झालं ते अचानकच झालं. त्यामुळं पुढचं काय स्वप्न बघायचंच नाही. जे आहे तेवढं आतापुरतंच बघायचं. कारण आयुष्य ही 3-3दा नाही, माणूस जन्म ही 3-3दा नाही. पुढच्या जन्मी आपण कोण असल, काय असल, कुठं असल, आणि ह्या जन्मीचं आपल्याला आठवल का नाही आठवल एवढा विचार खोलात करून सुद्धा काय डोके चालत नाही. त्यामुळं आहे तिथंच आहे तसंच चांगलं राहायचं. बरोबर आहे का नाही?